नूतन नगराध्यक्षा शेख परवीन नवाबुद्दीन यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। औसा शहरासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरले आहे। तमाम औसेकरांच्या आशीर्वादाने सौ शेख परवीन नवाबुद्दीन यांची औसा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी थेट जनतेतून निवड झाली असून त्या शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या हस्ते नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, जावेद शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते। जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या शेख परवीन नवाबुद्दीन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा सन्मान केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास प्रत्येक औसेकराचा आहे। प्रत्येक मतामागील आशा, अपेक्षा आणि विश्वास मला अधिक जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देतो। या यशाचे श्रेय त्यांनी सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, कुटुंबीय तसेच औसा शहरातील तमाम नागरिकांना दिले असून सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत। औसा शहराचा सर्वांगीण व समतोल विकास हेच माझे प्रमुख ध्येय असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या ऐतिहासिक व मंगलप्रसंगी औसा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। हा पदग्रहण सोहळा औसा शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। शेख परवीन नवाबुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली औसा शहर प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। माझ्या सर्व औसेकरांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय अण्णा, जय संतसेना, जय ज्योती, जय अहिल्याबाई होळकर, जय भीम, नमस्कार, शरणार्थ, अस्सलाम वालेकुम। मी शेख परवीन नवाबुद्दीन औशाची लेक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी औसा नगर अध्यक्षपदी व माझे सर्व 17 नगरसेवक नगरसेविका यांची आपण निवड केली आहे त्याबद्दल आपले आभार। साधू संतांच्या सूफी आणि वारकरी संप्रदायांच्या या सर्व भूमीचे नगराध्यक्षा पद मला मिळाले हे मी माझे भाग्य समजते। औसा शहराचा सर्वांगीण विकास व समतोल विकास साधणे व शहरवासियांना मूलभूत गरजा पुरविणे हेच माझे उद्देश राहील। यापुढील काळात मी आपले आशीर्वाद व मार्गदर्शन मला प्रेरणादायी राहील। या प्रसंगी मी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब व माननीय मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब व आमदार संजय बनसोडे साहेब व आमदार विक्रम साहेब काळे यांचे आभार व्यक्त करते। तमाम औसेकरांचे पुन्हा आभार। आपली औशाची लेक शेख परवीन नवाबुद्दीन। कारण माझ्या या आयुष्याच्या वयाच्या 22व्या वर्षापासून साधारण 21-22व्या वर्षापासून औसेकरांनी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी खूप आनंद दिलेले आहे आणि आज जो अफसर शेख आहे केवळ औसेकरांमुळेच आहे। आज जी माझी प्रगती झालेली आहे किंवा मी जे शिखर गाठत आहे ते केवळ आणि केवळ औसेकरांमुळेच आहे। निश्चितपणे त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी जे जे काही करता येईल ते निश्चितपणे मी करेन। या शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्याचा माझा प्रयत्न असेल। या शहराच्या मूलभूत गरजा प्राधान्याने सोडवण्याचा एकमेव ध्येय या ठिकाणी माझा असेल आणि निश्चितपणे या शहराला बारामतीसारखं सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट आणि नियोजनात्मक या शहराचा आराखडा मी बनवू आणि निश्चितपणे या शहराचा विकास करू आणि त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याला प्रामाणिकपणे उतरणे हेच माझं एकमेव ध्येय असेल। निश्चितपणे या शहराचा सामाजिक सलोखा आम्ही या ठिकाणी कधीही ढासळू देणार नाही आणि भूतकाळामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सौहार्द या शहरामध्ये राखलेलं आहे तेच या ठिकाणी पुढं आम्ही अबाधित राखण्यासाठी आम्ही या ठिकाणी पूर्ण प्रयत्न लावू। सर, निकाल लागल्या आमदार साहेबांनी शुभेच्छा दिली, त्याच्यावर आपण काय म्हणतो? ऐकलेले आहेत। आमच्या विकास कामामध्ये निश्चितपणे त्यांचं सहकार्य राहणारच आहे। शेवटी आम्ही या राज्यामध्ये सत्तेमध्ये ते पण आहेत, मी पण आहे आणि निश्चितपणे लोकांच्या हिताकरिता ज्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांची
त्यांच्यासोबत काम करावं लागेल, निश्चितपणे करावंच लागेल. कारण हा लोकहिताकरिता आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही कोणताही वैर ठेवणार नाही आणि जनतेच्या हितासाठी जे जे काही करता येईल हे निश्चितपणे या शहरामध्ये आम्ही करू. संपन्न केलं, तुम्हाला काय वाटतं? प्रथमतः आज औसा शहरवासी आमच्या पदभार सोहळ्यास उपस्थित राहिला त्याबद्दल मी औसा शहरवासियांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि औसा शहराच्या जनतेनं जे आमच्यावर कौल दाखवला तो आम्ही कौल मान्य करून 5 वर्षे विकासाला कोणताही तडा जाणार नाही. आमचे विद्यार्थ्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुलेमान राजे शेख यांच्या समोर मी आश्वासन देतो.